ब्रेकिंग बातमीनं अभिनेत्री प्राजक्ता माळीनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली। सागर बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेतली। सुरेश धस यांच्या वक्तव्याची मुख्यमंत्र्यांकडे तिनं तक्रारही केली। अभिनेत्री प्राजक्ता माळी हिनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सागर बंगल्यावर जाऊन भेट घेतलेली आहे। खरं तर भाजपचेच आमदार असलेले सुरेश धस यांनी बीडमध्ये प्राजक्ता माळी यांच्या संदर्भात अभिनेत्री असलेल्या प्राजक्ता माळी संदर्भात एक वक्तव्य केलं होतं। त्यानंतर प्राजक्ता माळी हिनं पत्रकार परिषद सुद्धा घेतली। त्यामध्ये आपली नाराजी, आपली तक्रार नेमकी काय ती सुद्धा बोलून दाखवली आणि त्यानंतर आज थेट मुख्यमंत्र्यांची भेट प्राजक्ता माळीनं घेतलेली आहे। आपले प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। अधिकचा तपशील त्यांच्याकडून। सुशांत, या भेटीनंतर मुख्यमंत्री स्वतः धस यांच्याशी बोलणार आहेत, त्यांना समज देणार आहेत, असा काही तपशील समोर येतोय का? विक्रांत, आपण जर बघितलं असेल तर बीड प्रकरणात खरं तर सुरेश धस यांनी प्राजक्ता माळी यांचा खरं तर उल्लेख केला होता। त्यानंतर प्राजक्ता माळी यांनी नाराजी व्यक्त करत काल पत्रकार परिषद घेतली आणि जाणीवपूर्वक मराठी अभिनेत्रींना का या संपूर्ण प्रकरणात ओढलं जात आहे असा त्यांनी आरोप केला होता। एक 3 लाखाचं नेतृत्व करणारे जर आमदार अशा पद्धतीचं एका महिला अभिनेत्रीबरोबर वक्तव्य करत असतील तर ते निषेधार्ह आहे आणि याबाबतची तक्रार मी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देणार आहे। महिला आयोगाला देखील आपण तक्रार केल्याचं त्यांनी म्हटलं होतं आणि त्यानंतर त्या आता थोड्याच वेळापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या निवासस्थानी आलेल्या आहेत। खरं तर आपण पाहिलं असेल तर सुरेश धस यांच्या वक्तव्यानंतर चंद्रकांत पाटील असतील किंवा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे असतील यांनी देखील अशी वक्तव्य जी आहेत ती भाजप पार्टीत खपवून घेतली जाणार नाही, महिलांचा सन्मान हा राखलाच गेला पाहिजे असं वक्तव्य खरं तर भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी केलेलं आहे। त्यामुळे आता मुख्यमंत्र्यांची प्राजक्ता माळी यांनी भेट घेतल्यानंतर मुख्यमंत्री सुरेश धस यांना समज देत आहेत का हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। कारण प्राजक्ता माळी यांनी खऱ्या अर्थाने निषेध व्यक्त केल्यानंतर मनसे देखील प्राजक्ता माळी यांच्या पाठीशी उभी राहिलेली आहे। तसंच मराठी क्षेत्रातील जे अभिनेते आहेत, अभिनेत्री आहेत, त्यांनी देखील प्राजक्ता माळी यांची पाठराखण करत खऱ्या अर्थाने सुरेश धस यांच्यावर टीका केली होती। त्यामुळे आता प्राजक्ता माळी मुख्यमंत्र्यांच्या भेटीला आलेली आहे। प्राजक्ता माळी तक्रार केल्यानंतर मुख्यमंत्री आता सुरेश धस यांना समज देणार का? कारण होतं की मी कोणताही अपमान जो आहे तो प्राजक्ता माळी यांचा केलेला नाही, त्यामुळे माफी मागण्याचा प्रश्नच उरत नाही। त्यामुळे आता अर्थातच प्राजक्ता माळी हिने मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर मुख्यमंत्री काही गंभीर दखल घेऊन त्यांच्याच पक्षातील आमदार असलेल्या सुरेश धस यांना काही समज देत आहेत का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। विक्रांत, अगदी खरं आहे सुशांत, तुम्ही म्हटल्याप्रमाणे मुख्यमंत्री आता नेमकी काय कारवाई करतात, काय ऍक्शन घेतात, सुरेश धस यांच्याशी संवाद साधतात का, त्यांना समज देतात का, हे सगळं पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र आत्ताच्या घडीची महत्त्वाची बातमी, प्राजक्ता माळी हिनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतलेली आहे।